फक्त आमच्या दोघांमध्ये एक दरवाजाच होता जो बंद होता. तर त्या काळामध्ये रात्री 3च्या दरम्यान पेशंट नसल्यामुळे काही झोप पण यायची नाही, तर बसून राहायचो आम्ही. तर झोपायला आज 3 वाजता मी गेले ICUमध्ये, बेडवरती अशी पडले. 5 मिनटं झाले, मला झोप नव्हती लागली. मी हे केलं होतं, म्हणजे मोबाईलमध्ये थोडंसं टाईमपास करत होते. तर तितक्यात मला आवाज आला, असं ICUचा आमचं गेट नॉक करण्याचा आवाज आला. आणि मला दिसत होतं समोरून कोणीतरी 9-10 वर्षाचा आहे मुलगा किंवा मुलगी, कोणी असू शकते, असं बाळ आहे जे उठवायला आलंय मला करून. माझ्या डोक्यात नव्हतं की हॉस्पिटलमध्ये एवढं बाळ नाही आहे, करून कोणीच नाही आहे. मी चप्पल घातली, मोबाईल घेतला, खिशामध्ये टाकला आणि मी दरवाजाकडे जाणार. फक्त आमच्या दोघांमध्ये एक दरवाजाच होता जो बंद होता आणि दरवाजा उघडणार. तितक्यात मला ट्यूब पेटली माझ्या डोक्यामध्ये की असं कसं होऊ शकतं की आत्ता मी राऊंड घेऊन आले 2 वाजता, कोणच नव्हतं. शिवाय OPD जरी आली तरी मेन गेट लॉक आहे, खाली सिक्युरिटी भैया आवाज देणार ना. तर मी मग मावशींना फोन केला की तुम्ही या आत्ताच्या आत्ता. पण मी मावशींना फोन करेपर्यंत ती आकृती गेली. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स YouTube चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.